सो गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं होतं की डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय होतं, त्याची टाईप किती आहेत. दोन टाईप आपण बघितले होते की ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन आणि पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन, आणि त्यांची डिग्री आणि ऑर्डर कसं फाइंड करायचं हे पण बघितलं होतं. आता त्याच्यानंतर आपण बघू की फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन. तर फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये असते की फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनचे हा फॉर्म असते एफ एक्स वाय डॅश वेअर. आता इथे म्हणजे एक डिफरन्शियल इक्वेशन असं असते, ठीक आहे. डिफाईन कसं केलं आहे की एक डिपेंडंट व्हेरिएबल असते, एक इंडिपेंडंट व्हेरिएबल असते आणि ते डेरिव्हेटिव्ह तिथे इन्क्लूड असतात आणि ही इज इक्वल टू 0 असतं, ठीक आहे. आणि किंवा त्याला या फॉर्ममध्ये पण डिनोट करतात वाय डॅश इक्वल टू dy बाय dx. तर हे झाले फर्स्ट ऑर्डर ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. आपल्याला फक्त फॉर्म लक्षात ठेवायचा आहे आणि फॉर्म इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की डिफरन्शियल इक्वेशन पुन्हा फर्स्ट ऑर्डर हे पुन्हा अनेक फॉर्ममध्ये लिहिता येते. तर फर्स्ट फॉर्म आपल्याला दिला आहे की कॉशी लिनियर फॉर्म. आता कॉशी लिनियर फॉर्म कसं असते, तर कॉशी लिनियर फॉर्ममध्ये आपल्याला m प्लस एन वाय डॅश इक्वल टू 0, और त्याला असं पण लिहू शकतो m dx प्लस एन dy इक्वल टू 0, ठीक आहे. हा कॉशी लिनियर फॉर्म आपल्याला फक्त इथे फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे. आपल्याला याच्या आपल्या सिलेबसमध्ये याची डिटेल स्टडी दिलेली नाही. तर नॉर्मल फॉर्म कशा फॉर्ममध्ये असते, वाय डॅश इक्वल टू जी ऑफ एक्स वाय. लिनियर फॉर्म कशा लिनियर फॉर्मचं या प्रकारे असते की ए वाय डॅश प्लस बी वाय इक्वल टू सी इक्वल टू ए प्लस ए वाय डॅश प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0 वेअर ए इज नॉट इक्वल टू 0, ठीक आहे. वेअर ए बी सी इज अ फंक्शन ऑफ एक्स. तर या लिनियर फॉर्ममध्ये जर आपण सीची व्हॅल्यू 0 पुट केली तर त्याला आपण म्हणतो इन होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे इक्वेशन 4मध्ये आपण काय, द इक्वेशन 4 इज कॉल्ड इन होमोजिनियस लिनियर इक्वेशन इफ सी इज नॉट इक्वल टू 0, ठीक आहे. म्हणजे सॉरी, सीची व्हॅल्यू जर 0 नसेल तर तो काय होतं, इन होमोजिनियस लिनियर इक्वेशन. जर सीची व्हॅल्यू 0 असेल तर तो काय होणार, होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन होणार, ठीक आहे. जर सीची व्हॅल्यू 0 घेतली तर काय होणार, होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. त्याच्यानंतर आपण बघू की सोल्युशन ऑफ ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. तर आपल्याला आता इथे सोल्युशन बघायचं आहे, ठीक आहे. तर आता आपण बघू की जर आपल्याला एखादी, ठीक आहे, डिफरन्शियल इक्वेशन दिलं आहे विच इज डिफाईन एक डिपेंडंट व्हेरिएबल, एक इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि एक डेरिव्हेटिव्ह त्याचं असेल, आणि त्याचं असं दिलं असेल की वाय इक्वल टू जी एक्स हे त्याचं सोल्युशन आहे असं म्हटलं आहे, ठीक आहे. वाय इक्वल टू जी एक्स हे त्याचं सोल्युशन आहे. किंवा म्हणू आपण जेव्हा वाय इक्वल टू जी एक्स आपण इथे पुट करू या इक्वेशनमध्ये आणि तेव्हा आपल्याला 0च मिळेल, ठीक आहे. एक नवीन डिफरन्शियल इक्वेशन मिळेल आणि त्याची व्हॅल्यू काय आपल्याला 0च मिळेल, तेव्हा आपण काय म्हणू की हा वाय इक्वल टू जी एक्स याला सॅटिस्फाय करताय आणि हा वाय इक्वल टू जी एक्स हा सोल्युशन आहे या डिफरन्शियल इक्वेशनचा. म्हणजे आपल्याला वाय इक्वल टू जी एक्स इथे पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळणार, एफ आपल्याला वायच्या जागी सिम्पली जी एक्स पुट करायचं आहे, ठीक आहे. वाय जी एक्स आणि वाय डॅश आहे त्यामुळे जी डॅश एक्स, ठीक आहे. हा एक डिफरन्शियल इक्वेशन मिळेल आणि याची पण व्हॅल्यू 0च मिळेल, तेव्हा आपण म्हणू की वाय इक्वल टू जी एक्स हा काय आहे, हा सोल्युशन आहे या डिफरन्शियल इक्वेशनचा, ठीक आहे. म्हणजे वाय इक्वल टू जी एक्स हा काय सॅटिस्फाय करता या डिफरन्शियल इक्वेशनला. तर इथे डेफिनेशन दिली आहे, वी से दॅट अ डिफरन्शियल इक्वेशन वाय इक्वल जी एक्स इज द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. कोणतं डिफरन्शियल इक्वेशन आहे, एफ एक्स वाय डॅश इक्वल टू 0 किंवा इफ एफ एक्स जी एक्स. म्हणजे आपल्याला इथे काय वाय इक्वल टू जी एक्सची व्हॅल्यू पुट केल्यानंतर पण आपल्याला जेव्हा 0 मिळते तेव्हा ते काय होतो, सोल्युशन होतो वाय इक्वल टू जी एक्स. आपण म्हणतो की हा सोल्युशन या डिफरन्शियल इक्वेशनचा आहे. तर इथे डिफरन्शियल तर सोल्युशनचे 3 टाईप आहे. आपल्याला 3 टाईपचे सोल्युशन मिळू शकतात. पहिलं टाईप दिलं आहे जनरल सोल्युशन, ठीक आहे. आता जनरल सोल्युशनचं टाईप, जनरल सोल्युशनची डेफिनेशन काय आहे बघा, की आपल्याला एक फंक्शन दिलेलं आहे, आपण dy बाय dx इक्वल टू वाय आपल्याला फंक्शन दिलं आहे, ठीक आहे. आपण याला असं पण लिहू शकतो, वायला dxच्या जागी घेऊन येऊ आणि dxला वायच्या जागी इंटरचेंज करू त्याची पोझिशन. त्याच्यानंतर आपण दोघांना पण इंटिग्रेशन करू, ठीक आहे. इंटिग्रेशन केल्यानंतर काय होणार, dy बाय वाय इंटिग्रेशन ऑफ dx, ठीक आहे. याची इंटिग्रेशन आपल्याला मिळणार लॉग अंडर रूट ऑफ एक्स, याची इंटिग्रेशन मिळणार एक्स आणि कॉन्स्टंट सी, ठीक आहे. सॉरी इथे वाय मिळणार. आणि जेव्हा आपण याला सॉल्व करू तर आपल्याला मिळणार एक सोल्युशन मिळणार ए कॉन्स्टंट, ठीक आहे, आणि ई टू द पॉवर एक्स हे आपल्याला सोल्युशन मिळणार, ठीक आहे. तर जर आपण हे सॉल्व नाही केलं आणि आपल्याला डायरेक्टली दिला असेल की चेक करा वाय इक्वल टू ए ई टू द पॉवर एक्स हे सोल्युशन आहे या डिफरन्शियल इक्वेशनचे, ठीक आहे. तर काय करावं लागेल, सिम्पली आपल्याला काय करावं लागेल, वायच्या जागी आपल्याला हे पुट करावं लागेल ए ई टू द पॉवर एक्स आणि आपल्याला काय लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड मिळायला पाहिजे, ठीक आहे. तर आपल्याला डिफरन्शिएट केल्यानंतर dy बाय
डी एक्स आपण डिफरन्शिएट करू, ठीक आहे. डिफरन्शिएट केल्यानंतर ए तर कॉन्स्टंट आहे आणि ई टू द पॉवर एक्सचे डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर एक्स सेम आपल्याला व्हॅल्यू मिळेल आणि ही कशाची व्हॅल्यू आहे, वायची व्हॅल्यू आहे. म्हणजे आपल्याला काय मिळाला, लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड, म्हणजे हा इक्वेशन 1 आपल्याला मिळाला, ठीक आहे. म्हणजे वाय इक्वल टू ई टू द पॉवर एक्स हे सोल्युशन आहे या डिफरन्शियल इक्वेशनचं. म्हणजे हे वायची व्हॅल्यू जर आपण इथे पुट केली लेफ्ट हँड साईडला तर आपल्याला राईट हँड साईडची व्हॅल्यू मिळत आहे. म्हणजे हा सोल्युशन या डिफरन्शियल इक्वेशनला काय सॅटिस्फाय करत आहे, तर हा सोल्युशन होणार या डिफरन्शियल इक्वेशनचा, ठीक आहे. तर आपल्याला काय मिळाला, वाय इक्वल टू ई टू द पॉवर ई एक्स, ठीक आहे. हा मिळाला सोल्युशन आणि हा सॅटिस्फाय करत आहे आपल्या डिफरन्शियल इक्वेशनला. तर याला जनरल सोल्युशन केव्हा म्हणायचा, याला जनरल सोल्युशन केव्हा म्हणायचा, जेव्हा इथे हा सोल्युशन काय एखादी एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट कंटेन करते तेव्हा त्याला जनरल सोल्युशन असे म्हणतात, ठीक आहे. किंवा पुन्हा याची एक डेफिनेशन आहे की, ठीक आहे, आपलं काय आपल्या डिफरन्शियल इक्वेशनचा ऑर्डर किती आहे, डिफरन्शियल इक्वेशनचा ऑर्डर 1 आहे, ठीक आहे. ऑर्डर 1 आहे तर आपल्याला इथे ऑर्डर 1 आहे तर आपल्याला इथे आर्बिट्ररी कॉन्स्टंट पण 1च मिळायला पाहिजे. आर्बिट्ररी कॉन्स्टंट 1 आहे आणि याचा ऑर्डर पण 1 आहे, तर याला आपण काय म्हणू, जनरल सोल्युशन म्हणू, ठीक आहे. जनरल सोल्युशन. तर जिथे आपल्याला ज्या सोल्युशनमध्ये आपल्याला काय जो एखादी सोल्युशन, ठीक आहे, हा सोल्युशन आपल्याला मिळाला आणि हा या डिफरन्शियल इक्वेशनला सॅटिस्फाय करत आहे, तर या सोल्युशनमध्ये असं सोल्युशन जो आर्बिट्ररी कॉन्स्टंट कंटेन करते त्याला जनरल सोल्युशन म्हणतात. आणि आता पर्टिक्युलर सोल्युशन सेकंड टाईपचं सोल्युशन आहे पर्टिक्युलर सोल्युशन, ठीक आहे. तर पर्टिक्युलर सोल्युशन पण ऑप्टेन होते जनरल सोल्युशनपासून, ठीक आहे. तर जनरल सोल्युशनपासून ऑप्टेन होते तर कसं होते की जेव्हा आपण या आर्बिट्ररी कॉन्स्टंटच्या जागी एखादी पर्टिक्युलर व्हॅल्यू पुट करू, ठीक आहे. तर आपण एच्या जागी आर्बिट्ररी कॉन्स्टंटचा ए आहे, ठीक आहे, तर याच्या जागी आपण काहीतरी व्हॅल्यू पुट करू, तर ठीक आहे मी 1 किंवा ठीक आहे त्याच्या जागी ठीक आहे 5 पुट करतो, त्याच्यानंतर ई टू द पॉवर एक्स. तर हे झालं पर्टिक्युलर सोल्युशन आणि पर्टिक्युलर सोल्युशन ऑप्टेन होते जनरल सोल्युशनपासून. पण केव्हा, जेव्हा आर्बिट्ररी कॉन्स्टंटच्या जागी आपण एखादी पर्टिक्युलर व्हॅल्यू पुट करतो तेव्हा जनरल सोल्युशनचं कन्व्हर्शन काय पर्टिक्युलर सोल्युशनमध्ये होतो, ठीक आहे. तर हे झाले जनरल सोल्युशन आणि पर्टिक्युलर सोल्युशन. तर आपण एक्झॅक्ट डेफिनेशन पाहू की जनरल सोल्युशन म्हणजे काय होते. द जनरल सोल्युशनचे डेफिनेशन आहे अ सोल्युशन कंटेनिंग अ पॅरामीटर और आर्बिट्ररी कॉन्स्टन्सी. तेच म्हटलं होतं की मी की जे एखादी सोल्युशन, ठीक आहे, या सोल्युशन आपण काय बघितलं होतं की वाय इक्वल टू हे सोल्युशन आहे काय ए ई टू द पॉवर एक्स. हे कसं सोल्युशन आहे, या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे, ठीक आहे. म्हणजे हे सोल्युशन या डिफरन्शियल इक्वेशनला सॅटिस्फाय करत आहे आणि या सोल्युशनमध्ये एक काय आर्बिट्ररी कॉन्स्टंट कंटेन करते. सोल्युशन काय आर्बिट्ररी कॉन्स्टंट सोल्युशन कंटेन करते, म्हणजे सोल्युशन कंटेनिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंटची हिज कॉल्ड जनरल सोल्युशन और प्रिमिटिव्ह डिफरन्शियल इक्वेशन, ठीक आहे. किंवा आपण असं पण म्हणू शकतो की सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन दॅट हॅज मेनी आर्बिट्ररी कॉन्स्टंट हॅज द ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे या डिफरन्शियल इक्वेशनचा ऑर्डर किती आहे, या डिफरन्शियल इक्वेशनचा ऑर्डर 1 आहे. तर ऑर्डर 1 असल्यामुळे इथे या सोल्युशन त्याच्या सोल्युशनमध्ये पण किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट एकच असायला पाहिजे. याचा ऑर्डर 1 आहे तर आर्बिट्ररी कॉन्स्टंट पण 1 असायला पाहिजे. तर अशाच सोल्युशनला काय म्हणतात जनरल सोल्युशन म्हणतात. आणि आता पर्टिक्युलर सोल्युशनची डेफिनेशन आपण बघा, अ सोल्युशन विच अरायझेस बाय गिव्हिंग अ डिफायनाइट set of value to the parameter occurring in the general solution is called a particular solution. म्हणजे पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे काय होतं जनरल सोप्या भाषेमध्ये की जेव्हा या जनरल सोल्युशनमध्ये, ठीक आहे, या जनरल सोल्युशनमध्ये जेव्हा आर्बिट्ररी कॉन्स्टंटची आपण एखादी पर्टिक्युलर व्हॅल्यू पुट करतो आणि जो मिळालेला सोल्युशन आहे, ठीक आहे, इथे आपण ई टू द पॉवर, ठीक आहे, ए पुट केला एच्या जागी, ठीक आहे, एच्या जागी आपण पुट केला ई टू द पॉवर ए आणि ई टू द पॉवर एक्स. याला सॉल्व काय करू, ई टू द पॉवर ए प्लस एक्स, ठीक आहे. आणि हा जो सोल्युशन मिळेल या सोल्युशनला म्हणतात पर्टिक्युलर सोल्युशन. म्हणजे जनरल सोल्युशनपासून आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन मिळते पण केव्हा, जेव्हा आर्बिट्ररी कॉन्स्टंटच्या जागी आपण एखादी पर्टिक्युलर व्हॅल्यू पुट करतो. तेच इथे म्हटलं आहे की सोल्युशन विच अरायझेस बाय अ डिफायनाइट सेट ऑफ व्हॅल्यू ऑफ पॅरामीटर अकरिंग, ठीक आहे. पॅरामीटर म्हणजे काय होतो, कॉन्स्टंट टर्म, आर्बिट्ररी कॉन्स्टंट अकरिंग इन द जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशनमध्ये जो पॅरामीटर किंवा आर्बिट्ररी कॉन्स्टंट अकर होते त्याच्या जागी आपल्याला काही एक डिफायनाइट व्हॅल्यू सेट ऑफ व्हॅल्यूज पुट करायचे आणि जो पुट केल्यानंतर सोल्युशन मिळेल त्याला पर्टिक्युलर सोल्युशन असे म्हणतात. ही जनरल लँग्वेजमध्ये त्याची डेफिनेशन अशी आहे की अ सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन दॅट कॅन बी ऑप्टेन, ठीक आहे, दॅट कॅन बी ऑप्टेन बाय टेकिंग अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट, ठीक आहे. म्हणजे जनरल सोल्युशनमध्ये पर्टिक्युलर जनरल सोल्युशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे की आर्बिट्ररी कॉन्स्टंटच्या जागी आपल्याला एक पर्टिक्युलर व्हॅल्यू पुट करायची आहे, त्याच्यावरून आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन मिळणार, ठीक आहे. हे झाली पर्टिक्युलर सोल्युशन. त्याच्यानंतर थर्ड टाईप आहे की सिंग्युलर सोल्युशन. आता सिंग्युलर सोल्युशन की काय होतं की सिंग्युलर सोल्युशन म्हणजे
तो असा सोल्युशन जो जनरल सोल्युशनपासून ऑप्टेन होत नाही. ठीक आहे. तर डेफिनेशन दिली आहे की अ सोल्युशन विच कॅन नॉट बी ऑप्टेन फ्रॉम so called general solution, a solution which cannot obtain from the general solution by assigning any particular value of the parameter c is termed as a singular solution. असा सोल्युशन जो जनरल सोल्युशन पासून ऑप्टेन होत नाही अशा सोल्युशनला आपण काय म्हणतो, सिंग्युलर सोल्युशन आहे. आणि सोप्या भाषेमध्ये अ सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन दॅट कॅन नॉट बी ऑप्टेन डायरेक्टली बाय सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट इन द जनरल सोल्युशन. म्हणजे जनरल सोल्युशनमध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंटच्या जागी डायरेक्ट आपण सबस्टिट्यूट केली एखादी व्हॅल्यू तर हे आपल्याला सोल्युशन मिळणार नाही. बट इट इज अ इन्व्हल्व ऑफ एंटायर फॅमिली ऑफ कर्व इन द जनरल सोल्युशन. ठीक आहे. तर ही झाली सिंग्युलर सोल्युशनची डेफिनेशन. आता आपण 3 टाईपचे सोल्युशन बघितले. इम्पॉर्टंट आहे डेफिनेशन. ठीक आहे. जनरल सोल्युशन म्हणजे काय होतो की जनरल सोल्युशन म्हणजे असं सोल्युशन जिथे एखादी एक काय आर्बिट्ररी कॉन्स्टंट कंटेन करते, याला म्हणतात जनरल सोल्युशन. आणि या आर्बिट्ररी कॉन्स्टंटच्या जागी एखादी व्हॅल्यू जेव्हा आपण पुट करतो पर्टिक्युलर व्हॅल्यू, तेव्हा जो आपल्याला रिझल्टिंग काय आपल्याला सोल्युशन मिळणार त्या सोल्युशनला आपण म्हणतो पर्टिक्युलर सोल्युशन. आणि असा सोल्युशन जो जनरल सोल्युशनपासून ऑप्टेन होत नाही बाय टेकिंग अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ दिस कॉन्स्टंट इज कॉल्ड सिंग्युलर सोल्युशन. हे झाले 3 टाईपचे सोल्युशन ऑफ फर्स्ट ऑर्डर ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता.